आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण चिकन बनवणार आहोत, गावरानी चिकन. तर मी इथे कढई ठेवली छोटी, त्याच्यामध्ये मी टाकली बाजरी भाजायला. ही बघा बाजरी आहे. तर मी गावरानी चिकन आज बनवणार आहे. ते बघा इथं अर्धा किलो चिकन आणलंय, स्वच्छ धुवून स्वच्छ करून. तर मग आता आपण मसाला बनवायला घेणार आहोत. तर मग आता मसाल्यासाठी मी घरगुती मसाला, माझा घरचा मसाला मी स्वतः बनवलेला आहे माझ्याकडे. तर मी आता इथे लसूण आहे, 1 इंच आलं आहे, थोडेसे काही खोबऱ्याचे काप आहे, खसखस आहे आणि हे कांदे 4 आहे, हे मी वापरणार आहे. तर चला तर मग आता आपली बाजरी भाजून झाली आहे. आपण कांदे भाजायला घेऊ, कांदे आणि खोबरं भाजायला घेऊ. तर बघा आता असे कांदे मी कापून भाजायला टाकणार आहे. खोबरं मी इथं कमीच वापरणार आहे, कारण खोबरं जास्त चालत नाही आमच्याकडे, त्याच्यामुळे खोबरं मी कमी वापरले. तुम्हाला जास्त वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. बारीक बारीक करून घ्यावं लागतील. अजून कांदे टाकू आपण. गावरानी गावची भाजी आहे ना, म्हणून मी एवढा मग कांदा भाजते. हे बघा खरपूस कांदा भाजून घेतलाय. त्यानंतर आता आपण मी तुम्हाला जे मसाले दाखवले ना, ते मी मिक्सरला बारीक करून घेतले. अद्रक, लसूण, खसखस टाकली, बाजरी, ते पण मी आता तिथं त्याच्यात एकत्र भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे एकत्र. ते पण आता याच्यातच तळून घेणार आहे मी, म्हणजे भाजीला चव चांगली उतरते याची. बघा आता आपला मसाला रेडी आहे, भाजलाय. तर थोडंसं तेल टाकून अजून थोडासा तळून घेते मी. गॅसची फ्लेम मी कमीच करेल आहे. आता मी इथे ना हळद टाकते, त्याच्यानंतर आहे ना धना पावडर टाकते. बाकीचे मसाले मी नंतर टाकणार आहे. आता लाल तिखट टाकून घेते. बाकीचे मसाले मी नंतर टाकणार आहे मसाल्यामध्ये. हा आपला मसाला तयार आहे. आता आपण टाकू तेल. झालंय. तर तेल गरम झालं का, थोडंसं मीडियम गरम झालं का, आपण आपला मसाला टाकू. तर आपण हा मसाला, तेल तापलं आपला, हा मसाला टाकून घेतला. 1-2 मिनटं आता याला आपण परतून देणार आहे. 1-2 मिनटं परतला का, अजून 1 मिनटंभर चांगलं तेल सुटलं का, आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ. आपण भाजी त्याच्यात आता टाकून घेऊ 1 मिनटानं. त्यानंतर परत मग झाकून ठेवू 1 ते 1.5 मिनटं. आपण एक साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे. ते बघा आता मसाला छान परतला आहे बघा. आता हे बघा, आता आपण धुतलेली भाजी टाकून देऊ. बघा हे बघा, स्वच्छ धुवून मी ठेवलेली भाजी आहे.
आता आपण 2 मिनटं हे चांगलं परतून देऊ. मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून कमी गॅसवर शिजायला ठेवून देऊ. असं बी कमीच पाणी टाकायचं, पण तुम्हाला जसा रसा लागेल, जशी भाजी वाढवायची पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता, कारण चिकन लगेच शिजतं. 2 मिनटं आपण याला झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. त्यानंतर आपण गरम पाणी टाकू. बघूया आता आपण आपला मसाला कसा झाला आहे. बघा आता मसाला टेक्स्चर बघा कसं आहे, किती भारी आलं आहे बघा, कसा सुंदर रंग आहे, एकदम भारी, इतक्यात म्हणजे एकदम भारी. आता आपण जे आपल्याकडं माझ्याकडं मी घरचा मसाला आहे ना माझा, तो टाकणार आहे. आता 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा गरम मसाला आहे हा 1 चमचा टाकते. बघा किती सुंदर भाजीचा रंग बघा ना तुम्ही. नुसतं गावरानी भाजीची खरी मजा. तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी केले ते टाकणार आहोत. तर आम्ही घरात 4 जण आहे, ते हिशोबानंच मी पाणी टाकणार आहे. हे गरम पाणी मी करून ठेवलं होतं. मीठ टाकणार आहे मी. पाणी एवढं टाकलं आहे कारण भाजी अजून शिजणार आहे. कमी गॅसवर शिजवणार आहे भाजीला मी अजून. आपण मध्यम आचेवर आता याला शिजवून घेऊ, झाकण ठेवून देऊ. आता आपली भाजी बघा आता तयार आहे पूर्ण खाण्यासाठी, गावरानी भाजी बघा. तर आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा भाजीचा कलर बघा, गावची भाजी. तुम्ही वाटीत बी खाऊ शकता, थाटीत बी खाऊ शकता चुरून. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा.